मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चं तर आज फायनल झालं. फायनलचा रिझल्ट पण आला. तन्वी कोलते, कॉंग्रॅच्युलेशन्स, जे बिग बॉस सीझन 6चे विनर राहिलेत. बट कुणाला उम्मीद नव्हतं की तन्वी कोलते विनर होईल, कारण ज्या प्रकारे लोकांचं कमेंट्स चालू होतं ना, सगळ्यांचा उम्मीद होता की विशाल नाहीतर अनुश्री ह्या दोघांमध्ये कोणीतरी विनर झालं पाहिजे. कारण किती वेळा बिग बॉसच्या प्रोमोमध्ये झालं या त्याच्या कुठलाही म्हणजे पोस्टमध्ये जिथं कमेंट बॉक्समध्ये जास्त ज्यांचं नाव चालू आहे तेच इविक्ट झालेत. हां, आणि ज्यांचं नाव नाही आहे आणि ज्यांना सपोर्टमध्ये नाव दिसतो आहे ते सेव्ह झालेत. तर आजच्या ह्याच्यामध्ये आहे ना, 3 दिवसापासून जे कमेंट मी त्यांचे चेक करत होतो, त्या कमेंटमध्ये या तर विशाल या तर अनुश्री ह्या दोघांशिवाय कोणाचा कमेंट येत नव्हता. तन्वीचं म्हणजे होता, भरपूर कमी लेवलमध्ये होता. म्हणजे त्यांना कोणाला उम्मीद नव्हती की तन्वी मे बी विनर होईल म्हणून. आणि राकेश बापटला तसंही लोक हेट करत होते की राकेश बापटचा कुठला गेम नाही आहे, तिचा राखीमुळं गेम दिसतो आहे. तर राकेश बापट काही त्यांच्या रेकॉर्डमध्ये नव्हता. बट तरी पण रनरअपमध्ये राकेश बापट राहिला आणि विनरमध्ये तन्वी कोलते. तर म्हणतात ना, त्यांचं एक जे डायलॉग आहे, नशिबाचं दार उघडणार, गेम पलटणार, आणि तेच झालं आहे यावेळेस पण. तर तुम्हाला काय वाटतं, किती म्हणजे हे बरोबर आहे यांचा गेम? आणि तन्वी कोलतेला विनर घोषित करून काही न्याय बरोबर झाला आहे या चुकीचं झालं आहे? या ह्याच्यामध्ये डिझर्व करते तन्वी कोलते या अनुश्री? कमेंट करा आणि सांगा.